महिला आयोगाच्या बैठकीबाबत नीलम गोरे बोलत होते। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे ती नागपूरमधून। नागपूरच्या मध्यवर्ती भागातील गोरक्षण परिसरात वर्धा रोड फ्लायओव्हर इथं एक टँकर अडकलाय। गॅस लिकेज होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। रस्त्याला वर असलेले उंचीचे बॅरिकेड तोडून हा टँकर शिरण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो अडकलेला आहे अशी माहिती मिळते आहे। यात मात्र टँकर अडकल्यानंतर गॅस लिकेज होत असल्याचाही संशय व्यक्त होतोय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, काय नेमकं घडलंय? दीपाली, आता आम्ही नागपूरच्या मध्यवर्ती भागातील गोरक्षण जवळच्या वर्धा रोडवरील उड्डाणपूल इथून सुरू होतो तिथे आहोत आणि इथे हा रिलायन्स कंपनीचा हा गॅस टँकर आपल्याला पाहता येईल। 23,000 लिटर पूर्ण क्षमतेने भरलेला हा गॅस टँकर आहे आणि आपण पाहू शकतो की इथे वरती हे जे हाईट लिमिटिंग बॅरियर्स आहेत, बॅरिकेड्स आहेत, ते बॅरिकेड याच्यासाठी आहे की एका विशिष्ट मर्यादेतील उंचीपेक्षा जास्त उंच वाहने फ्लायओव्हरवर जाऊ नये यासाठी ते करण्यात आलेले आहेत। ते तोडून त्याला कुठेतरी पार करून पुढे फ्लायओव्हरवर जाण्याचा प्रयत्न करत असताना वरती त्या हाईटला, त्या बॅरिकेडला हे जे टँकर आहे ते लागलेलं आहे आणि असा संशय आहे कारण इथे वाससुद्धा येतो आहे। आतमध्ये जी गॅस आहे ती लिकेज होण्याची शक्यता आहे, होत असल्याची चर्चा इथे सुरू आहे। आपण बोलू, आपण भगवान वाघ आपल्यासोबत आहेत, उप अग्निशमन केंद्र अधिकारी महानगरपालिकेचे। वाघ साहेब, सांगा काय परिस्थिती आहे, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं आणि इथे काय परिस्थिती? इथं आम्हाला सांगण्यात आलं होतं की टँकर पलटी झालेला आहे, पण आता घटनास्थळी आमच्या 2 गाड्या, एक सिव्हिल अग्निशामक केंद्रातून गाडी घटनास्थळावर दाखल झाली। त्यानंतर लगेच कॉटन मार्केट अग्निशामक स्थानकातून पुरे अधिकारी कर्मचाऱ्यासह घटनास्थळावर आलेलो आम्ही। आता हितवादच्या समोर उभा आहे। ड्रायव्हरने इथं जे म्हणजे अनलोडिंग गाडी वर टाकण्यात जी मनाई करण्यात आलेली आहे उड्डाणपुलावरून, हा ड्रायव्हरचं दुर्लक्षित आहे की यानं जबरदस्ती गाडी याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे। पण आता गाडी आणि टँक हे दोन्ही जाम झालेले आहे। आता बघावं लागेल गाडी रिव्हर्समध्ये घेण्यात कुठं टँक लिकेज होत नाही का ते बघावं लागेल। ड्रायव्हरच्या सांगण्यानुसार गाडीमध्ये पेट्रोल आहे, पेट्रोल हे ज्वलनशील पदार्थ आहे। आता ती पण आम्हाला आता काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर आम्ही पुढील आता कार्य सुरू ठेवतच आहोत। ड्रायव्हरला सांगून गाडी मागं पुढं करून बघू प्रयत्न काय होत आहे। तर वाघसाहेब, एक विचारायचं असं होतं की गाडी अर्ध्याधिक, जी टँकर गाडी आहे अर्ध्याधिक पास झाल्यानंतर ती अडकलेली आहे आणि तिथेच नेमकं त्याचा जो वॉल असतो ओपनिंगचा तो आहे। आपल्याला काय वाटतं की हे जे पेट्रोलचं टँकर आहे किती काळजीपूर्वक तुम्हाला हे सगळं करावं लागेल रेस्क्यू ऑपरेशन? आता रेस्क्यू ऑपरेशनचे खूप डेंजरसच आहे। बघावं लागेल की त्याची गाडी पूर्ण ज्या मेन वॉलच्या याच्यावरच आपली गाडी आता स्टॉप झालेली आहे। वरून त्याचा जे शिडी लावलेला होता जो बॅरिकेड भाग हा पूर्णचा त्याच्या पूर्ण तुटलेला आहे। आपला बोर्ड पण तुटलेला आहे, मार्ग धावण्याची दिशाचं पण। आता बघूया आता काय होतंय, तर प्रयत्न आमचे बरोबर आहे। आपण हे रेस्क्यू ऑपरेशन बघतोय की कशा पद्धतीनं हा अडकलेला टँकर बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्न करतायत। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय नागपुरामध्ये वर्धा रोडवर हा टँकर अडकलेला आहे आणि तो बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे।